पोहोचवलं. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका इथे मात्र झेल सोडला जातोय बालेशांच्या माध्यमातून. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पहिला चेंडू अखेरीस 2 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. फटका फसला होता मात्र झेल घेण्याची सुवर्ण संधी होती बालेशांच्या माध्यमातून. मात्र बालेश जज करू शकले नाहीयेत आणि हातावर झेल ज्यावेळेस हादरतो तर तो झेल पकडला जातो अशी व्याख्या असते क्रिकेटामध्ये. मात्र ती व्याख्या इथे मात्र कुठेतरी चूक करून दाखवताना दिसत आहेत. यावेळेस मात्र बॅटीची बाहेरची कड घेऊन चेंडू आता मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये ट्रॅव्हल केला. त्या चेंडूच्या खाली इथे मात्र आपण पाहिलं की मिस्टर चिराग येऊन पोहोचला होता. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. 2 चेंडू अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 3 या आकड्यावर जाताना दिसते. सजित आजच्या दिवसामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि आज तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा त्याच दर्जाची गोलंदाजी पाहत होता. मात्र आता येतोय त्यांच्या गोलंदाजीवर प्रहार चढवणारा फलंदाज मिस्टर अमय आणि चेंडूला पोचवतोय षटकार. हा येतोय फ्रेंड्स चषक 6 धावा. सजी त्यांच्या गोलंदाजीवर प्रहार इथे मात्र घडवतोय. यावेळेस मात्र फटका फसतोय. मात्र नो मॅन्स लँड ओव्हर इथे मात्र चेंडू लँड झाला. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या 2 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकावर आता मात्र पोचते 11 या आकड्यावर. ज्या प्रकारे आपण दर्शनांना खेळताना पाहिलं त्यांची शैली ज्या प्रकारे खेळण्याची आहे त्याच प्रकारची आता मात्र शैली दाखवताना दिसतोय कोळगाव गावाचा ब्रँडेड असा फलंदाज मिस्टर अमय. या षटकाचा विचार करत झालं तर 4 चेंडू हाताळले गेलेत. 4 चेंडूमध्ये 11 धावा या एकत्रित केल्या गेल्यात कोळगाव संघाच्या माध्यमातून. आता मात्र 5वं चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो मिस्टर सजिद. यावेळेस लोअर फुलटॉस आणि व्हेरिएशन केला. मात्र दर्शन फंबल होताना दिसतोय. खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू मात्र ट्रॅव्हल केला गेला होता. त्या चेंडूपर्यंत पोहोचले सुद्धा होते दर्शन. मात्र फंबल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र इझिली 2 धावात पूर्ण केलं गेलं. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिलं षटक शेवटचा चेंडू. यावेळेस अलॉंग दी कार्पेट लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण. पहिले षटक समाप्त. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र लगावली जाते बिनबाद 14 धावा. आता मात्र सांघिक दुसरे षटक घेऊन येताना दिसतोय मिस्टर बालेश. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धत चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला जाताना दिसतोय. पुणे त्यांच्या माध्यमातून खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
इथे मात्र धावबाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर कपिल पाटील आणि कपिल पाटील यांची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र मैदानात आपण पाहतोय मनीष यांना. दरम्यान आता या षटकात तिसरा चेंडू घेऊन बालेश हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून इथे मात्र घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना दिसतंय. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16 या आकड्यावर. चांगली फलंदाजी आपण पाहतोय कोडगाव संघाच्या माध्यमातून. अमय आज आपल्या पूर्ण मेरिटवर खेळताना दिसतोय. फटका फसतोय, चेंडूच्या खाली जातोय. क्षेत्ररक्षक मात्र सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपला जातोय आणि मनीष यांना डगआउटची दिशा इथे मात्र दाखवली जाते. आता नवीन येतोय फलंदाज धनेश. कोळगाव संघाचा विचार करायचा झाला तर पहिलं षटक खूपच सुंदररित्या खेळी केली गेली. पहिल्याच षटकामध्ये 14 धावा, तब्बल 14 धावा ठोकल्या गेल्या. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल. दुसऱ्याच षटकामध्ये चांगला कमबॅक म्हणावा लागेल. बालेश यांच्या धावसंख्या 16, 2 गडी बाद अशी धावफलकावर लगावली जाते. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय बालेश. यावेळेस मात्र फटका फसतोय. मात्र नोमॅन्स लँडवर चेंडू पडेल की छोटा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र झेल हातात बसला नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र धनेश आणि अमय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 17 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. सुंदर गोलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय मिस्टर बालेश, मॅन फ्रॉम पाम. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पार्थ चेंडूच्या खाली जाताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकेरी धावावर समाधान मानावं लागेल. जास्त लक्ष इथे मात्र एकेरी आणि दुहेरी धावांवर केंद्रित करताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावर आता 19 धावा. सॉरी 18 धावा झालेले. दरम्यान बालेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पूर्ण रात्र इथे मात्र जागरण असल्या कारणामुळे काही तांत्रिक इथे मात्र बिघाड होताना दिसतोय. यावेळेस मात्र पुलचा फटका पॉवरफुल इथे चढवला जातोय. चेंडूला पोहोचवला जातोय. सीमापार षटकार हा येतोय. फ्लिंट्स सचक षटकार 6 धावा. शेवटचा चेंडू घेऊन धनेश आता मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्लास दाखवतोय धनेश, काय फलंदाजी करतोय. पुलचा चांगला फटका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अतिमहत्वाच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता असते आणि तीच फलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय मिस्टर धनेश. षटक समाप्तीनंतर धावसंख्या इथे मात्र 2 षटकाखेरीस लागली जाते धावफलकावर 24. लॉस ऑफ 2 विकेट्स
असा इथे मात्र समीकरण आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर सुजित. 77 नंबरची जर्सी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र प्रदान केली जात आहे. शेवटचं षटक भैरवीचं षटक आणि भैरवीच्या षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा मानस घेऊन आता मात्र नवीन गोलंदाज मिस्टर सुजित गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू त्यांच्या षटकातला. यावेळेस मात्र चेंडू पायाला आदळतोय. कुठली इथे मात्र धाव घेतली गेली नाहीये. फलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू इथे मात्र खेळला जाताना दिसतोय. तिसरा षटकातला दुसरा चेंडू घेऊन मिस्टर अमय आता मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये खेळताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर येऊन खेळतोय आणि त्यांना मात्र चेस केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू 2 निर्धाव इथे मात्र टाकताना दिसतोय मिस्टर सुजित. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस त्रिफळाची थोन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर अमय. एक लागतोय मोठा झटका. अमय सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र खरा फटका खेळून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. दरम्यान अमय यांचे आता अमय यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहत आहात अमित फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. अजून या षटकातले 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र काढाव्या लागतील कोळगाव संघाला. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय सुजित. बॅक टू बॅक आता मात्र हा चौथा निर्धाव त्यांच्या माध्यमातून टाकला जातोय. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद इथे मात्र होताना दिसत आहेत. तो कोळगाव संघ आता मात्र शेवटच्या षटकात म्हणजे बैरवच्या षटकात कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय. दरम्यान आता नवीन फलंदाज प्रवेश येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहत आहात मिस्टर धनेश यांना. चांगली फलंदाजी करताना दिसतोय. एक पुलचा पॉवरफुल षटकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये तशाच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं असेल. सुजित आपल्या मेरिटवर गोलंदाजी करतोय. दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले. 4 चेंडूमध्ये अजूनही एकही धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून इथे मात्र काढताना दिसली नाही. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धत चेंडूला पोहोचवतोय. सरळ सीमापार षटकार हा येतोय. फ्रेंड चषक षटकार 6 धावा. आता मात्र या षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र सुजित येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना बनवलाय सुजित यांनी. 24 धावसंख्या होती 2 षटकाखेरीस. मात्र या षटकामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी करताना दिसला. यावेळेस मात्र चेंडूच्या खाली जातोय बालेश. बालेश आज खूपच जास्त चुकी करतोय आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळी प्रवेश 2 धावा सहजरित्या पूर्ण केला. 3री धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट कॉम्प्रोमाइज केला झाला.
33 धावांचं लक्ष समोर ठेवलं जातंय. यापुढील सामना एकलारे विरुद्ध कुरगाव. चला दोन्ही संघ या कर्णधार. नाणेफेकीचं गोल तुमच्यामध्ये केलं जाईल. चला लेट्स प्ले. आपण चला फलंदाज जायचंय. आपण फलंदाजी करण्यासाठी सज्ज असं बघतोय. सलामीवीर मैदानात जाताना दिसते. दर्शन आणि चिराग असे दोन चांगले फलंदाज. आता काय ना करू शकत. वाजले 5 वाजले भाई. आज संपला आता तुला. चला पंच सामना चालू करायचा आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मिस्टर अमित यांना. 32 धावा एकत्रित केल्यात कोळगाव संघाने. 33 धावांचं लक्ष समोर ठेवलंय पाम चिराग संघासमोर. एकलाड संघाने नाणेफेकीचा कोल जिंकला. नाणेफेकीचा कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं कुरगाव संघाला. आजच्या दिवसामध्ये प्रथमतःच मी पाहिलं की कुरगाव संघ प्रथम आता मात्र फलंदाजी करताना दिसेल. आम्ही त्यांचा पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला मोठा झटका लागताना दिसतोय. एक मोठा फलंदाज दर्शन नावाचा वादळ इथे मात्र डगआउटच्या दिशेने ढकलण्यात यश प्राप्त केला. क्लासी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. प्रेशर मध्ये खूप सुंदर झेल इथे मात्र टिपला गेला कोळगाव संघाच्या माध्यमातून. दर्शनाची जागा सांभाळण्यासाठी आपण आता पाहतोय मैदानाच्या मधोमध जाताना दिसतोय स्ट्रायकिंग एंड वर मिस्टर मेहुल.
दरम्यान आता अमित यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड पद्धतीचा फटका चेंडूच्या खाली जातोय क्षेत्ररक्षक मात्र बनतोय दर्शक आणि चेंडू निघून जातोय. वन बाउन्स सीमापार चौकार हा येतोय. फ्रेंड चषक चौकार 4 धावा. पहिला चेंडूवर दर्शन सारखा एक मोठा फलंदाज जंबूच्या दिशेने गेला. त्यानंतर मात्र मेहुल स्ट्रायकिंग एंडवर आला. त्याच्या फळीतून एक लॉंग लेग रिजन मध्ये मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेस मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये एक चांगला झेल टिपला जातोय. कपिल पाटील होते चेंडूच्या खाली. कपिल पाटील पकडतायत झेल, टिपतायत झेल आणि डगआउटच्या दिशेने पाठवतायत मेहुल यांना. चला आता सामना सुरू होताना दिसतोय. पुन्हा एकदा अमित यावेळेस कट करण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जातोय अमित यांच्या माध्यमातून. संकटाचे ढग आता मात्र येताना दिसत आहेत पाम चिराग संघाच्या वर. दर्शन सारखा चांगला फलंदाज खेळत होता तोपर्यंत ड्रायव्हिंग सीटवर फलंदाजी करत होते, मात्र आता कुठेतरी फसतायत. या सामन्यामध्ये प्रेशर फेस करावा लागतोय. वन फॉर दी अव्वा एक वॉर्निंग इथे मात्र दिली जाताना दिसते गोलंदाजाला. या षटकातील हा मात्र शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर अमित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. पुन्हा एकदा खूपच सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4, 2 गडी बाद. चला धनेश, घाई करायची प्लीज. सहकार्याची भूमिका तुमच्याकडून आहे. धनेश येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय कर्णधार पाम चिराग संघातील मिस्टर चिराग. 12 चेंडू 29 धावा. यावेळेस मात्र चिराग याने हवाई हल्ला चढवलाय, चेंडूला पोहोचवलंय सीमा पार. गगनचुंबी षटकार हा येतोय. फ्रेंड चषक षटकार 6 धावा. मनगटाचा पुरेपूर उपयोग इथे मात्र करताना दिसतोय मिस्टर चिराग. पुढचा चेंडू धनेश यांचा. यावेळेस मात्र बॅटरीची कड लागून चेंडू अंगावर आदळतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये येताना दिसते. 1वर 1 11 या धावसंख्येवर धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचताना दिसते. 2 गडी बाद झालेत. चला पंचांशी आर्ग्यू करायचं नाहीये, पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. डबल डिजिट मध्ये इथे मात्र धावसंख्या जाताना दिसते. 10 चेंडू आणि विजयासाठी
10 चेंडू विजयासाठी 22 धावा. पुणेत्यांनी पण आता मात्र 5व्या गेअरवर फलंदाजी करावी लागेल. 1 ते 2 चांगले फटके त्यांच्या फळीतून जर आले तर निश्चितच आपला कॉन्फिडन्स बूस्ट करू शकतायत. कॉन्फिडन्स बूस्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र मनीष चेंडूच्या खाली सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपलं जाताना दिसतंय. 9 चेंडू आणि 22 धावा. एनर्जी ड्रिंक पाहिजेच पाहिजे. आता मात्र बालेश येतोय फलंदाजी मार्कवर. अजून 9 चेंडू शेष. 9 चेंडू मध्ये किती धावा? 9 चेंडू 22 धावा. 9 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर आहे. आता मात्र बालेशांना हात खोलावे लागतील. यावेळेस आल्या आल्या बॅट फिरवतोय, चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाते. आता मात्र 8 चेंडू 21 धावा. 8 चेंडू 21 धावा. यावेळेस मात्र चिराग हवाई फायर इथे मात्र चढवतोय. हा येतोय फ्रेंड्सचा चषक षटकार. 6 धावा. सात चेंडू आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. या चेंडूवर जर षटकार खेचला चिरागने तर निश्चितच सामन्यामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतो. कॅपेबिलिटी आहे या फलंदाजामध्ये. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून खेळला गेला. यावेळेस विजयासाठी आवश्यकता 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 15 धावा. चला स्प्रेड आउट व्हायचंय. पंच लगेचच बाजूला करायचं प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपली जागा परत जागेवर जायचंय. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 15 धावा. दरम्यान शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसत आहेत अंश. यावेळेस मात्र बालेश यांच्या बॅटेतून हा येतोय 1 बाउन्स चौकार. पाच चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. प्रत्येक चेंडू मागे इथे मात्र समीकरण बदलताना दिसतंय. 5 चेंडू आणि विजयासाठी
5 चेंडू आणि 11 धावा. अंश आता मात्र या षटकातला दुसरा चेंडू. चला अंश, घाई करायची प्लीज, जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. 5 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस बालेश हवाई फायर करण्याच्या नादामध्ये आपला विकेट इथे मात्र कॉम्प्रोमाइज करताना दिसतोय. बालेश इथे मात्र धावपास झालेत. दरम्यान आता 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. आता बघूया दुसरं धाव घेत आहेत की नाही. या 1 धावेनिशी आता मात्र विजयासाठी आवश्यकता 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईड चेंडू इथे मात्र टाकला जातोय. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. जर या चेंडूवर डबल डिजिट मध्ये जरी तुम्ही धावसंख्या घेतली, म्हणजे एकेरी दुहेरी धावसंख्या थोडी तुम्ही घेतली, तर निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही या सामन्यामध्ये राहू शकता. 2 चेंडू 8 धावा. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर अंश. यावेळेस चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. जवळजवळ सामन्यावर पकड मजबूत करताना दिसतोय संघ कुळगाव.